आजपासून 15 दिवसानंतर अतिक्रमण मोहीम चांगल्या पद्धतीने राबवली जाईल। कोल्हापूर शहरातील अतिक्रमणमध्ये कोल्हापूर शहरातील कोणतेही प्रतिनिधी या अशा चुकीच्या अतिक्रमणाच्या आडवे येणार नाहीत आणि कोल्हापूर शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठीच्या चांगले निर्णय आणि मोहीम आम्ही लवकरच्याच नजीकच्या काळात घेणार आहोत। माझं शहर माझी जबाबदारी याच्यातील एक भाग म्हणून आपण जनता दरबार घेत आहोत आणि जसं जाहीर केलं होतं त्या पद्धतीनं हा दुसऱ्यांदा आपण जनता दरबार घेत आहोत। आनंदाची ही गोष्ट आहे की कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन यांनी खूप चांगलं काम केलं आणि त्या अनुषंगाने बऱ्यापैकी प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह झालेले आहेत। कोल्हापूर शहराची प्रगती पाहत असता कोल्हापूर शहरातील अतिक्रमण हा अतिशय गांभीर्याने घेण्याचा विषय आहे आणि एक महापौर म्हणून मी आज अनाऊन्स करत आहे की आज तुम्ही पाहिलं असेल तर काल रंकाळा या ठिकाणी 17 खाऊ गाड्या ॲट अ टाईम तिथं आल्या। खरं तर हे अतिक्रमण यापुढे कोल्हापूर शहरामध्ये चालणार नाही। मला असं वाटतं की काळ सोकवेल, त्यामुळं अतिक्रमणासंदर्भात मी एक जाहीर या अनुषंगाने करू इच्छिते की आजपासून कोल्हापूर शहरातील अतिक्रमणमध्ये कोल्हापूर शहरातील कोणतेही प्रतिनिधी या अशा चुकीच्या अतिक्रमणाच्या आडवे येणार नाहीत आणि कोल्हापूर शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठीच्या चांगले निर्णय आणि मोहीम आम्ही लवकरच्याच नजीकच्या काळात घेणार आहोत। तर कोल्हापूरवासियांना विनंती करू इच्छिते की त्यांनीसुद्धा स्वतःचं जर अतिक्रमण असेल, हातगाड्या अशा अतिक्रमणाच्या ठिकाणी असतील तर त्यांनी स्वतःहून काढून घ्याव्या, अन्यथा या 15 दिवसानंतर आजपासून 15 दिवसानंतर अतिक्रमण मोहीम चांगल्या पद्धतीने राबवली जाईल। नागरिक समाधानी आहेत। गेल्या जनता दरबारामध्ये 138 तक्रारी आपल्याकडे आल्या होत्या, त्यातल्या आपण 102 निराकरण झालेलं आहेत। ती ज्या आहेत त्या थोड्याशा क्लिष्ट आणि ज्या काही न्यायप्रविष्ट गोष्टी असतात ज्याला वेळ लागतो अशा फक्त राहिलेल्या आहेत आणि मी खूप खुश आहे की गेल्या वेळी इथं बसायला खुर्च्या नव्हत्या, इतकी गर्दी होती, परंतु आज खूप चांगला निर्णय घेतला गेला आणि खूप चांगली लोकांची कामं होत आहेत आणि त्या अनुषंगाने केवळ 75 तक्रारी आज आलेल्या आहेत। खरं तर जास्त तक्रारी ह्या टाउन प्लॅनिंगच्या आहेत, परंतु सर्वसामान्य लोकांच्या पण तसं थोडं पाहता महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्याकडूनच्या नाहीत तर यांच्या अंतर्गत कौटुंबिक समस्या या ठिकाणी खूप जाणवत आहेत। अतिक्रमण काढणे हाच आहे विषय फार, त्यामुळेच मीच थोडं एक महापौर म्हणून अतिक्रमण या विषयाकडे गांभीर्याने पाहत आहे आणि लवकरात लवकर कोल्हापूर शहरातील अतिक्रमण हटवलं जाईल। थोडासा प्रशासनाचा काळ गेली 5 वर्ष होता आणि नगरसेवक नव्हते, त्यामुळे थोडासा हा विस्कळीतपणा आलेला आहे, परंतु मी आता अभ्यास करत आहे त्या अनुषंगाने तर मी गेली 2 महिन्यामध्ये पाहिले की अधिकारी चांगल्या पद्धतीने आता काम करत आहेत। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।